श्रीमान योगी भाग 68वा. आपण ऐकत शिवभारत. कोकणची मोहीम आटपून राजगडाकडे येत होतं. राजांनी येताना महाराज 2 दिवस मुक्काम केला. देवदर्शन घेतलं. विश्रांती घेऊन राजगडावरती आलं. उन्हाळा संपला. मृग आला. गडावरती धडी बांधून घेतल्या गेल्या आणि पावसाळ्याचे सर्व सामान लाकूड फाटा गडावरती भरला जात होता. पूर्वेकडचं वारं थांबलं होतं आणि पश्चिमेकडची झड सुरू झाली. काळ्या ढगांची छपरी पूर्वेकडे सरकू लागली आणि एके रात्री पाऊस पडू लागला. पागळ्यात झडू लागले आणि पावसानं जम बसवला. ओसंत न देता पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गडाचं वातावरण कुंदावलं. राजा या ओसंतीत झालेल्या मोहिमांचं तपशील, खर्च आणि जामदार खाण्याचा हिशेब समजावून घेत होतं. एके दिवशी मोरोपंतांनी येऊन सांगितलं, राजा, आपल्या आज्ञेप्रमाणे श्री भवानीची मूर्ती तयार झाली आहे. आपली आज्ञा होईल तर गडावर आणण्याची व्यवस्था होईल. राजा आनंदलं आणि ते म्हणाले, ज्याचा ध्यास लागतो अशी कोणती गोष्ट तुम्हाला सांगावी, मग ती तटाची तटबंदी असो, आमच्या निवासाचा वाडा असो, राजकारणाचा गुंता असो किंवा आमच्या श्रद्धेची बाब असो, तुम्हाला सांगितलं की आमची इच्छा पूर्ण झाली असं आम्ही समजतो. मोरोपंत म्हणाले, असं आपल्याला वाटतं. या परता आनंद नाही. राजांनी सांगितलं, पंत, चांगला दिवस पहा, श्री भवानीची मूर्ती वाजत गाजत गडावरती येऊन द्या. आमच्याबरोबर साऱ्यांना दर्शन घडेल. जशी आज्ञा. आणि हे पाहतो, बाळाजी अवजी आलाय ना, कसा आहे, तलक बुद्धी आहे, हस्ताक्षर नामी आहे. थोड्या दिवसात कारभार पाहून तयार होईल. आमची तीच अपेक्षा आहे. त्याला आणि त्याच्या घराला काही उणे पुढे देऊ नका. जशी आज्ञा. सकाळपासून वाड्यात गडबड सुरू होती. मुदपखाण्यात 5-25 बाया पूर्णाच्या पोळ्या लाटीत बसल्या होत्या. सगळ्या वाड्याची स्नान सूर्योदयाबरोबरच झाली होती आणि वाड्याच्या सदरेत साफसफाई चालली होती. बाहेर उघडीप होती. वाड्यात सारखी वर्दळ होत होती. राजा संभाजीराजांच्यासह बाहेर पडलं. मोरोपंत वगैरे माणसं गडाखाली गेली होती. राजा आपल्या माणसांसह गड उतरत होते आणि सूर्योदयानंतर थोड्या वेळानं राज गडाखाली पोहोचलं. मोरोपंतांनी गडाखाली मोठा थाट मांडला होता. भव्य सुशोभित पालखी होती. आबदागीर चौऱ्या घेऊन लोक उभं होतं. एका पांढऱ्या शुभ्र घोड्याला सजवलं होतं. पायात चांदीचं तोडं, गळ्यात रौप्य कोरीच्या माळा घातलेलं ते उंद जनावर मोरदाराच्या हातात उभ्या जागी पाय नाचित होतं. भजनी, दिंड्या, कर्ण, शिंगे, वादंत्री यांचा थाट पालखीवर होता. राजा पालखीजवळ गेलं. पालखीत देवी भवानीची मूर्ती ठेवली होती. काळ्याभोर दगडाची अष्टभुजा शांत नजरेची राजांची नजर मूर्तीवर खिळून राहिली. राजा उद्गारला. सुरेख पालखी उचलली गेली आणि गुलाल उधळला गेला. उदे ग आंबे उदे. सारं वातावरण भरून गेलं. टाळ मृदंग खणखणू लागले. भजनाचं सूर उठू लागलं. सर्वांपुढं घोडा होता. त्याच्यामागे वाजंत्री वाजत होते. पाठीमागे भजनी दिंड्या उभ्या होत्या. पालखीला सुरुवातीला 5 पावला राजांनी खांदा दिला आणि पालखी मागून सारं सरदार मावळं राजांच्या बरोबर आणवाने चालत होतं. पालखी संजीवनी माचवी देवळासमोर आली. राजांनी देवीला नारळ ठेवला. तिथून पालखी चालू लागली. जोरदार पावसाची सर आली आणि राजांच्यावर आबदागीर धरायला हसन धावलं. राजा म्हणा, अरे नको, महिमा ते भिजतो. एकदा देवीच्या आशीर्वादात भिजू दे. निसर्ग सुद्धा देवी भक्तच आहे. अशा प्रसंगी तो 4 फुलं उधळल्याखेरीज कसा राहील. पालखी गडावरती आली. बालेकिल्ल्यात ती आली आणि पालखीचा नूर बदलला. पालखीसमोर वीर उतरू लागले. करड्यांच्या तारावर दांडपट्टा, विटा, तलवार फिरू लागली. पालखीची गती पावलाला मंद होऊ लागली. पावसाच्या सरीत भिजलेल्या कपड्यावर गुलाल मात्र फाकू लागला. पालखी प्रथम चौकात आली. मूर्ती सदरेवरती आणली गेली. जिजाऊ साहेबांनी राणी परिवाराने पालखीची खणा नारळाने ओटी भरली. रात्री देवीच्या गजरात देवीची गाणी वाड्यात घुमली. संबळ तुणतुण्याच्या आवाजात आणि पलत्यांच्या प्रकाशात पहाट झाली. राजांनी मोरोपंतांना देवीची स्थापना करण्याची आज्ञा दिली. मोरोपंत म्हणाले, महाराज, पावसाचा दिवस, आपल्याला उसंत नाही. उसंत मिळाले की स्थापना करू. तोवर पावसाळाही संपेल. मोरोपंत, आम्ही संकटात भिजत असता देवीने विलंब न करता आमचं रक्षण केलं आणि आम्ही देवीच्या स्थापनेला खोळंबून ठेवायचं. जशी आजवरची संकट तिच्या आशीर्वादाने टळली तशीच पुढची टळती. या कामात दीर्घाई नको. देवी स्थापनेचा सोहळा पाहायची आमची फार इच्छा आहे. त्यासाठी मन आतुर आहे.
आणि प्रतापगडावर मंदिर पुरं होत आलं होतं. पालखी सन्मानाने प्रतापगडावरती रवाना झाली. बरोबर मोरोपंत गेले आणि देवी स्थापनेचा दिवस आला. भर पावसातही राजगडाहून प्रतापगडाकडे मेने निघालं. राजा सहकुटुंब सहपरिवार प्रतापगडावरती गेलं आणि मोठा उत्सव करून राजाने देवीची स्थापना केली. देवीचा प्रसाद आणि भोसल्यांचा उत्सव म्हणून राजांनी कवड्यांची माळ धारण केली. राजा स्वतः देवीचं भोप बनलं आणि देवीची स्थापना करून राजगडावरती परत आलं. अशा प्रकारे कारण छत्रपती शिवरायांना तुळजापूरला जाणं अशक्य होतं, कारण संपूर्ण प्रदेश हा सपाट भूभाग आणि कायमची आदिलशाही तिथून मात्र जवळच. त्यामुळं राजांना तुळजापूरला जाणं अशक्य होतं. त्यामुळं माता भवानी मातेचं मंदिरच मात्र राजांनी प्रतापगडावरती वसवलं, कारण कायमचं त्या भवानी मातेचं राजांना दर्शन झालं पाहिजे. जय भवानी, जय शिवराय.